जिल्हा नियोजन विभागामध्ये सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना, सरपंचांना अपेक्षा असते की जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत आपापल्या गावात कोणकोणती कामं आणता येतील। कारण ग्रामीण रस्त्यांची सर्व कामे ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होतात। जिल्हा नियोजन रत्नागिरीच्या समितीमार्फत आपण जर विचार केला तर कशा पद्धतीने याचं वाटप झालेलं आहे। चिपळूण जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग जो आहे याच्यामध्ये साधारणतः 5 तालुके येतात, 2.5 विधानसभा येतात आणि रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग इथे 4 तालुके येतात, 2.5 विधानसभा मतदारसंघ येतात। साधारणतः रस्त्याची लांबी, ग्रामीण मार्ग आणखीन ही सर्व दोन्ही ठिकाणी सारखीच आहे, पण चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचं क्षेत्र जास्त आहे कारण इथे 5 तालुके इथे येतात। मुळात निधी वितरणातच चिपळूण विभागावरती अन्याय झालेला आहे। 5 तालुके मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या 5 तालुक्यांवरती निधी वितरणातच अन्याय झालेला आहे। यामध्ये चिपळूण विभागाकरता रस्ते सुधारणा, ग्रामीण रस्ते विकास सुधारणा या कार्यक्रमाकरता चिपळूण विभागाकरता 7,29,00,000 मिळाले आणि रत्नागिरी विभागाकरता 17,63,00,000 वितरित झाले। म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त पैसे रत्नागिरी विभागाकरता दिले गेले की जिथे ठराविक मतदारसंघ आहेत आणि ठराविक भाग आहे। त्याचप्रमाणे साकव हा सर्वांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे आणि ते नवीन बांधले जावेत ही प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते, कारण पावसाळ्यातला प्रवास त्याच्यावरनं करायचा असतो। चिपळूण जिल्हा परिषद बांधकाम विभागाकरता साकव कार्यक्रमाकरता 10,11,00,000 दिले गेले आणि रत्नागिरी विभागाकरता साकव कार्यक्रमाकरता 16,12,00,000 दिले गेले। म्हणजे जिथे निधी हा सारख्या प्रमाणात वाटप झाला पाहिजे होता तिथे निधीचं प्रमाणच व्यस्त ठेवलं, त्यामुळे हा चिपळूण विभागावरती झालेला अन्याय आहे। मग ज्याप्रमाणे निधी वाटपात अन्याय झाला तसं आता 25-26 मध्ये, कारण 25-26 मध्ये दायित्व जे आहे ते चिपळूण विभागामध्ये 2,53,00,000 आहे आणि रत्नागिरी विभागामध्ये दायित्व 6,99,00,000 आहे। म्हणजे रत्नागिरी विभागामध्ये दायित्व सुद्धा वाढवलेलं आहे। म्हणजे या वर्षीच्या याच्यात परत नियोजनामध्ये दाखवताना चिपळूण विभागाला 15 कोटी आणि रत्नागिरीला 20 कोटी, म्हणजे परत अनइक्वल डिस्ट्रीब्युशन जे केलं जातंय त्यामुळे चिपळूण विभागातल्या 5 तालुक्यांवरती अन्याय होतोय। त्याच पद्धतीनं रस्ते कार्यक्रमामध्ये सुद्धा 25-26 या वर्षात दायित्व हे चिपळूण विभागाचं आहे 2,64,00,000, 2.5 कोटी आहे आणि रत्नागिरी विभागाचं दायित्व आहे 5,81,00,000. म्हणजे रत्नागिरी विभागामध्ये निधी जास्त दिला गेला, त्याचं दायित्व जास्त ठेवलं गेलंय, यामुळे हा 2 विभागांमध्ये अन्यायकारक भाग होतोय। एका भागाला विकासाकरता निधी कमी मिळतोय, याच्याकरता नियोजन विभागाने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे।